आज मी तुम्हाला शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये सांगणार आहे की आपल्याला हा उपाय शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे। ज्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही, प्रमोशन होत नाही, हताश झालेले आहेत, भरपूर कार्यामध्ये तुम्हाला यशच मिळत नाही, खूप कष्ट करून सुद्धा प्रयत्न करून सुद्धा जर तुम्हाला प्रमोशन होत नसेल, नोकरीमध्ये तुम्हाला चांगल्या वरची जागा मिळत नसेल किंवा अभ्यासामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स येत नसतील तर तुम्ही हा उपाय करायचा आहे। बघा, प्रयत्नांना परमेश्वर म्हणजे प्रयत्न केले तर परमेश्वर सुद्धा आपली मदत करत असतो। तर हा जो उपाय आहे शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे आणि हा उपाय आता शिर्डीमध्ये जी कथा चालू आहे त्यामध्ये सांगितलेला आहे। तर हा उपाय आपल्याला कधी करायचा तर 20 तारखेला, ज्या दिवशी 20 ऑक्टोबर ह्या दिवशी दिवाळी आहे म्हणजे लक्ष्मीपूजन आहे। तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे। उपाय करण्यासाठी ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये जाणार तर एक दीपदान नक्कीच भगवान शिवांना करायचं आहे। दीपदान केल्याने तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्ती होईल असं सुद्धा शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्या दिवशी आपल्याला बेल व्हायचा आहे। एक बेल वाहून महादेवांच्या पिंडीवर बेल व्हायचं आहे आणि तेच बेल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे। घरी घेऊन आल्यानंतर ते बेल एखाद्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये ज्या वेळेस तुम्ही लक्ष्मीपूजन करणार त्यावेळेस त्या बेलची पूजा करायची आहे। हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे। एक तांदूळचा अख्खा दाणा लाल करून त्या बेलवर ठेवायचा आहे। एक अख्खा करून तांदूळचा दाणा एक पिवळा करायचा आहे। तिथं धूप दीप दाखवून त्या बेलची पूजा करायची आहे आणि ते बेल वर्षभर तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्याजवळ ठेवायचं आहे। असं वर्षभर करून बघा, तुम्हाला तुमची उन्नती होणार, यश मिळणार, तुम्ही यशस्वी होणार, तुमचे प्रमोशन होणार, तुम्हाला जे तुमचं स्वप्न असेल ते साकार होणार असं शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। तर प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे आणि दीपदान करायचं आहे। बघा, दीपदानाला खूप महत्त्व आहे। धन्वंतरीच्या दिवशी आपल्याला जर 13 दिव्यांचं पण दान केलं तर त्याचं सुद्धा अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला मिळते। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य वाढतं। प्रत्येक दिवा आपण ज्या वेळेस दान देत असतो त्या दिव्याचं खूप महत्त्व आहे आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ मी माझ्या शिवशक्ती प्रार्थना या चॅनलवर टाकलेला आहे। तर यूट्यूबमध्ये तर तुम्हाला जर बघायचं असेल तर बघू शकतात आणि माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा जो उपाय आहे तो आवर्जून प्रत्येक महिलेने, पुरुषाने, मुलांनी करायचाच आहे। करून बघा, अनुभव घेऊन बघा, नक्कीच तुम्हाला अनुभव येईल। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।